आजचे प्रमुख वक्ते आजचे प्रमुख वक्ते श्री प्रथमेश दाभोळे सर हे आज आपल्याला प्रमुख वक्ते म्हणून लाभलेले आहेत. त्यांचेही मी स्वागत करते. त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व विद्यार्थी, शिक्षक यांचं देखील मी स्वागत करते. आजच्या वेबिनारचा आपला विषय आहे सेल्फ डिफेन्स म्हणजेच स्वसंरक्षण. आजच्या आधुनिकतेच्या युगात प्रत्येकाला आपलं स्वसंरक्षण करता आलंच पाहिजे. माझं असं म्हणणं आहे की प्रत्येक मुलीला किंवा मुलाला स्वतःचं स्वसंरक्षण करता आलंच पाहिजे. आज आपल्याला जे प्रमुख वक्ते प्रथमेश दाभोळे सर लाभलेले आहेत त्यांची मी थोडक्यात ओळख करून देते. सरांचं तायकांदो आणि ॲथलेटिक्स मध्ये NIS झालेलं आहे. हाफ किडो, तायकांदो, चॉईकांदो, कराटे यामध्ये सरांचं ब्लॅक बेल्ट झालेलं आहे. सर तायकांदो, चॉयकांदो तसेच इक्स्किरामा काली अर्नाईस चे नॅशनल रेफरी आहेत. कोरिया येथे झालेल्या 6 वर्ल्ड तायकांदो कल्चरल एक्सप्रो कॉम्पिटिशन मध्ये पुमसे क्रीडा प्रकारामध्ये सरांना गोल्ड मेडल मिळालेला आहे. तसेच फाईट या प्रकारामध्ये ब्रॉन्झ मेडल मिळालेलं आहे. तर सरांना 6 वेळा नॅशनल स्पर्धेमध्ये गोल्ड मेडल मिळालेलं आहे. 2010-11 मध्ये झालेल्या 3rd ज्युनियर अँड सिनियर रोप स्किपिंग चॅम्पियनशिप मध्ये सरांना ब्रॉन्झ मेडल मिळालेलं आहे. सरांनी स्केटिंग मध्ये वेगवेगळे वर्ल्ड रेकॉर्ड केलेले आहेत. सरांना मेजर ध्यानचंद सेंट्रल कौन्सिल नवी दिल्ली कडून 2018 साली सुवर्ण लक्ष अवॉर्ड दिला गेला. तसेच मान अभिमान विकास फाउंडेशन कडून 2019 साली पहिलवान खाशाबा जाधव अवॉर्ड दिला गेला. राष्ट्रीय स्तरावरील उत्तम क्रीडा प्रशिक्षक यासाठी 2019 साली फोनेक्स अवॉर्ड दिला गेला. मी दाभोळे सरांना विनंती करते की त्यांनी आपल्या मार्गदर्शनास सुरुवात करावी. विद्यार्थ्यांना एक सूचना आहे, कोणी लेफ्ट होऊ नका, सर जॉईन होतील.
दाभोळे सर 5 मिनिटांमध्ये रिजॉईन होतील याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. नमस्कार, माझं नाव प्रथमेश दिलीप दाभोळे. धन्यवाद मॅडम, मी मला सेल्फ डिफेन्स बद्दल माहिती मला बोलवली आहे. तर मी माझा परिचय करून परत एकदा. माझं नाव प्रथमेश. मॅडम आवाज येत नाही ना? हो सर, येतोय आवाज. ओके, माझं नाव प्रथमेश दिलीप दाभोळे. मी तायक्वांदो आणि अथलेटिक्स मध्ये एनआय स्कूलच आहे. हप्किडो मार्शल आर्ट्स मध्ये सेकंड टाइम ब्लॅक बेल्ट आहे. तायक्वांदो मार्शल आर्ट्स मध्ये मी फर्स्ट टाइम ब्लॅक बेल्ट आहे. तायक्वांडो मध्ये फर्स्ट टाइम ब्लॅक बेल्ट आहे. कराटे मध्ये मी ब्लॅक बेल्ट आहे. तसेच ह्या वर्षी 2021 ला फोनिक्स ऍक्टिव्हिटी कॉम्पिटिशन तर्फे मला नॅशनल पुरस्कार या वर्षी मला जाहीर झाला आहे. आणि सेल्फ डिफेन्स अकॅडमी तर्फे सुद्धा मला ह्या वर्षीचा 2021 चा नॅशनल पुरस्कार जाहीर झाला आहे. तर आपण आज पहिला आपण आपल्याकडे पॉइंट आले असतील बेसिक ऑफ तायक्वांदो, आपल्याला चर्चा करायची. हाऊ टू फेस इन डिफरंट सिच्युएशन, इम्पॉर्टन्स ऑफ सेल्फ डिफेन्स, करिअर ऑपॉर्च्युनिटी इन तायक्वांदो आणि मार्शल आर्ट्स, या आपण ह्या विषयावर आपण चर्चा करायची आहे. तर आपण पहिले 2 प्रकार आहेत ते आपण लास्टला घेणार आहोत, कारण की दोन्ही प्रकार आहेत ते प्रॅक्टिकल आहेत. तर आधी आपण बोलून घेऊया, नंतर मग आपण प्रॅक्टिकलकडे वळू. तर आपण पहिलं बघा इम्पॉर्टन्स ऑफ सेल्फ डिफेन्स. तर सेल्फ डिफेन्सचं महत्व आपल्याला का आहे, कशासाठी आहे? तर सेल्फ डिफेन्स प्रशिक्षणाचा सर्वात महत्वाचा पैलू आणि उद्देश प्रशिक्षकांद्वारे तुमचे मन, शरीर सुरक्षित तसेच जीवनाविरुद्ध धोक्याला प्रतिसाद देणार तयार करणे. म्हणजे आपल्या आयुष्यात जे काही प्रसंग येतात त्या प्रसंगाला आपण कसं धाडसाने पुढे जायचंय हे आपण या प्रशिक्षणाला आपण शिकणार आहोत. तसेच स्वतःचा सोबतच लोकांचे म्हणजे आपल्या कुटुंबाने संरक्षण कसे करायचे हे आपण यात शिकणार आहोत. तुमच्यावर जर एखादा प्रसंग ओढवला त्यावेळी आपण एखाद्या व्यक्तीला संपर्क करायचा प्रयत्न केला तर तो शक्य नाहीये किंवा त्या वेळेला तो शक्य होत नाही. या परिस्थितीत आपण समोरच्या कोणत्याही व्यक्तीची आपण समोर यायची कोणतीही योजना माहिती नसल्यामुळे अपवादात्मक असुरक्षित आपण जाणवतो आपल्याला. म्हणजे आपण एखादा प्रसंग आपला उडावला आहे त्यावेळी आपण एखाद्या व्यक्तीला जर आपण फोन करायचा किंवा कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करतो त्यावेळी ते शक्य नसतं. त्यावेळी आपण त्या सिच्युएशनला कसं हँडल करायचं हे त्या टाइमला आपल्याला पटकन समजत नाही. तसेच न्याय विभाग, रोग नियंत्रण आणि प्रतिबंधक केंद्र यांनी आणि अभ्यास केला त्यामध्ये 6 पैकी 1 मुलीवर किंवा महिलेवर लैंगिक अत्याचार किंवा बलात्काराचा प्रयत्न केला गेला आहे. तसेच 33 पुरुषांमागे एक पुरुष हे सर्व असे त्यांच्या अभ्यासात समजलं की 6 महिलेपैकी एका महिलेला
आणि 33 पुरुषांमध्ये एका पुरुषावर बलात् म्हणजे लैंगिक अत्याचार होत आहे. तर आता आपण त्यातून काय करायचं आहे, लुटमार किंवा घरावर आक्रमण करणे या दोन्ही परिस्थितीत स्वतःचे संरक्षण तुम्हाला कसे करायचे हे आतून आपल्याला शिकवले जाते. हळूहळू गेले काही वर्ष शासनाला सुद्धा असे कळून आले आहे की मुलींवर होणारे अत्याचार थांबवायचे असतील किंवा महिलांवर अत्याचार थांबवायचे असतील तर त्यासाठी आपल्याला काहीतरी प्रयत्न केले पाहिजे. त्यासाठी शासनाने आता स्वयंसिद्धा त्या नावाने आज प्रशिक्षण केंद्र चालू केलेले आहेत प्रत्येक जिल्ह्यांमध्ये. आणि ह्या मार्फत शासन सगळ्यांना मोटिवेट करत आहे. तर पुढचा मुद्दा आहे करिअर ऑपॉर्च्युनिटी इन तायक्वांडो अँड मार्शल आर्ट्स. तर तायक्वांडो मध्ये किंवा मार्शल आर्ट्स मध्ये काय करिअर ऑपॉर्च्युनिटी आहे ते आपण बघणार आहोत. ऑलिम्पिक मध्ये जर आपण गोल्ड सिल्वर ब्रॉन्झ एखादा आपण मेडल मारलं तर आपल्याला शासनामार्फत डायरेक्ट क्लासवन अधिकारी नेमणूक केली जाते. राज्य राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धेत जर आपण पदक मध्ये आपण सहभाग झालो किंवा पदक मिळालं तर 5% आरक्षण पोलीस भरती, मिलिटरी भरती, शासकीय भरतीमध्ये आपल्याला दिले जाते. सुरक्षा एजन्सीमध्ये तायक्वांडो किंवा मार्शल खेळाडूंची आज भरती केली जाते. VIP, कॉर्पोरेट अधिकारी तसेच एक्झिक्युटिव्ह यासारख्या अनेक वैयक्तिक सिक्युरिटी ऑफिस मध्ये जागा भरल्या जातात. तायक्वांडो किंवा मार्शल आर्ट्स प्रमाणपत्र धारक कॉलेज, शाळा, फिटनेस सेंटर किंवा प्रशिक्षक सेंटर मध्ये प्रशिक्षक बनू शकतात. तसेच तायक्वांडो मार्शल आर्ट्स मध्ये प्रशिक्षक म्हणून प्रमाणपत्र मिळवले तर तुम्ही स्वतःचे प्रशिक्षण केंद्र सुद्धा सुरू करू शकता. आज बॉलिवूड मध्ये सुद्धा आपल्याला प्रशिक्षकांची आज मोठ्या प्रमाणात मागणी आहे. कारण आज जे चित्रपटामध्ये फाईट सीन केले जातात ते दिवसेंदिवस त्यांची संख्या वाढत आहे. त्यासाठी आपण प्रशिक्षक त्यांना गरज जास्त आहे. तसेच तायक्वांडो किंवा इतर मार्शल आर्ट्स मध्ये आपण पंच परीक्षा देऊन राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पंच म्हणून काम करू शकतो. तसेच 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेत 5% गुण म्हणजे 25 मार्क रेसगुण दिले जातात. तेही त्यांना काही निकष लावलेले आहेत. तर आता आपण बघणार बेसिक स्किल बेसिक स्किल किंवा मार्शल आर्टचं बेसिक स्किल आपण सुधारतो. त्यामध्ये आपण पहिले बेसिक स्किल मध्ये शिकणार पंचिंग आणि ब्लॉकिंग. पंचायत फेस लेवल तुम्हाला आपला शिकण्यासाठी पहिले आपल्याला बेसिक स्किल बेसिक स्किल आपल्याला क्लिअर केली त्यानंतर पुढे ऍडव्हान्स टेक्निक आपण जाऊ शकतो. तर पहिला आहे बेस लेवल तुम्हाला आपला काय करायचं. Finance, strength, base level, single 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 1,
प्रत्येक गोष्टीला आपल्याला संरक्षण करता नाही आलं तर होणार आहे. पहिला आपण बेसिक शिकवतो नंतर प्रॅक्टिस करणार. पहिला स्टार्ट पेज दोन का 1 check 2 check 3 check 4 check 5 check 6 check 7 check 8 check 9 check 10 check 1 check 2 check 3 check 4 check 5 check 6 check 7 check 8 check 9 check 10 check 6 1 check 2 check 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 5 check 6 check 1 check 2 check 3 check 4 check 5 check 6 check 1 check 2 check 3 check 4 check 5 check working mind testing 1 check 2 check 3 check 4 check 5 check 6 check 7 1 check 2 check 3 check 4 check 5 check 1 check 2 check 3 check 4 check 5 check 1 check 2 check 3 check 1 check 2 check 3 check 4 check 5 check 1 check 2 check 3 check 4 check 5 check आता आपण बघायचं आहे या प्रकारचे मुलांचे अनालिटिक्स शिकवणे कसं आहे. पहिला आपण ब्लॉक तापमान आहे दाभोळे सर पार्टनरला स्क्रीन समोर घ्या. आपल्या हाताचे 5 बोट आहेत आणि फक्त 2 बोट घ्यायचे. आपलं नाक, डोळे, कान हे पूर्ण सेन्सिटिव्ह असतात. तर आपले 2 बोट डोळ्यात लावायचे. पूर्ण काय दिसत नाही. त्यामुळे तो आता आपल्याला पूर्ण डोकं लागले.
इंग्लिश क्वेश्चन आहे दुसरा आहे हा क्लास आपल्याला बघायचा काय काय जर अशा वेळी तर काय करायचं काय करायचं काय मॉडेल लावतो हे काय करायचं फक्त आपल्या हातामध्ये घ्यायचे हातामध्ये घेतले श्वास घ्यायचा जुबडा सोडायचा परत बघा काय करायचंय जर कोणी आपल्याला आपण पकडले सहसा सुद्धा येत नाही काही काही प्रयत्न सुद्धा येत नाही हे फक्त हात वरती करायचे आणि हात थोडा कसंच करायचं आज सोडवण्याचा मॅच थोडं करायचंय फक्त कमी असेल काय करायचं टाकायचा प्रयत्न करा वरती टाकायचा प्रयत्न करा हा घेतल्यानंतर हे समोर हात वरती आला की समोरच्या पुढे गेल्यानंतर जोरात करायचं ते हात असंच हात बघा हात टाकला हात आला एक हात दुसऱ्या हात करायचा परत दुसऱ्या काय मागे ही मागे मी काय समस्या तुम्हाला माझा आवाज येतोय येस सर दोन्ही पाय प्रयत्न करायचा अंदाज सगळ्यात महत्वाचं प्रयत्न आपण काही करू शकत नाही हा प्रयत्न केला हात पकडायचा हात घ्यायचा फक्त हात पकडायचा हात पकडला तुम्ही जेवढा हात पकडाल तेवढा तुला त्रास होणार आणि आता शांत करायचं पटकन हात घ्यायचा हात इकडून हात ठेवायचा बंद करायचं तुम्ही त्याचं नको आणि तेवढं काही आवश्यक
जर कोणी आपल्याला कसं
येस सर. अजून काय कोणाचा प्रश्न आहे का? विद्यार्थ्यांना काही शंका असतील तर त्यांनी सरांना विचारायच्या आहेत. आवाज येत नाही. विद्यार्थ्यांना काही शंका असतील तर त्यांनी दाभोळे सरांना विचारायच्या आहेत. मला वाटतंय कोणाला काही शंका नाहीयेत. सर आवाज येतोय का माझा? हा मॅडम येतोय आवाज. हा. विद्यार्थ्यांना काही शंका असतील जर मॅडम तर त्यांनी आपण ऑनलाईन घेतोय
ऑनलाईनला कसं आहे क्लिअर तुम्हाला दिसतही नसेल. आपण जेव्हा लॉकडाऊन किंवा हे जर आपण रेग्युलर सुरू झालं की आपण शाळेत येऊन आपण प्रत्यक्ष मुलांना आपण पाणी लिहून दाखवू की कसं करायचंय, तेव्हा मुलं स्वतः इन्व्हॉल्व होतील. कारण की ऑनलाईन सुरू होताना पहिला प्रॉब्लेम आपल्या नेटचा, आणि जे काय दाखवतं ते स्पष्ट दिसत नाही, त्यामुळे कळायला आपल्याला म्हणजे कठीण जाते. मला वाटतंय विद्यार्थ्यांना काही शंका नाहीयेत. मी सिद्धी साळगावकर मॅडमना विनंती करते की त्यांनी वोट ऑफ थँक्स करायचं आहे. हॅलो, माझा आवाज येतोय का मॅडम? येस मॅम. येस मॅम. ओके ओके. सो सर्वप्रथम मी आजचे आपले रिसोर्स पर्सन दाभोळे सर यांचे आभार मानू इच्छिते. सर, तुम्ही वेळात वेळ काढून आज वेबिनारला आलात आणि तुमच्यामुळे आम्हाला खूप तुम्ही मार्गदर्शन केलं आणि हे जे गायडन्स आहे याचा नक्कीच सगळ्या स्टुडंट्सना, आम्हाला सगळ्यांना खूप फायदा होईल. धन्यवाद सर. यानंतर मी स्पोर्ट्स कमिटी तसेच विमेन डेव्हलपमेंट सेल या 2 कमिटीने मिळून आजचा वेबिनार जो आहे हा ऑर्गनाईज केला आहे. या दोन्ही कमिटीचं मी मनपूर्वक आभार मानते. त्याचप्रमाणे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर जगदाळे सर यांनी परमिशन दिल्यामुळे आज आपला वेबिनार खूप छान पद्धतीने आणि खूप चांगल्या पद्धतीने आजचा इथे संपन्न होत आहे. तर त्याचप्रमाणे या वेबिनारला जॉईन झालेले सगळे स्टुडंट्स यांचे सुद्धा मी आभार मानते आणि याच नोटवर मी आजचा आपला वेबिनार हा इथे संपन्न झाला असं जाहीर करते. धन्यवाद. Self